नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही घडलं ते सगळ्या मराठा समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. मराठा समाजात याबद्दल राग व्यक्त होतोय, कारण राज्य सरकारनं मराठ्यांचं आरक्षण टिकवण्याच्यासाठी सक्षम त्याचबरोबर स्पष्ट अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयात का घेतली नाही असा प्रश्न मराठा समाजाला पडलाय. सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 तारखेला अर्थात आजच्या दिवशी जी सुनावणी झाली त्यामध्ये यापूर्वी मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीत बदल व्हावा अशी मागणी प्रामुख्याने राज्य सरकार करेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात चक्क राज्य सरकारचा वकीलच गैरहजर होता. परिणाम स्वरूप संबंधित सुनावणीच्या वेळेला प्रकरण बाजूला काढून ठेवावं लागलं. राज्य सरकारच्या वकिलाची सर्वोच्च न्यायालयाने वाट पाहिली आणि ज्या वेळेला राज्य सरकारचे या प्रकरणातले वकील मुकुल रोहतगी न्यायालयामध्ये हजर झाले तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान खंडपीठावरच आपला आक्षेप नोंदवला. मुळात ज्या खंडपीठानं संबंधित प्रकरणाची यापूर्वी सुनावणी करून आरक्षणाला स्थगिती दिली होती त्याच खंडपीठाकडे पुन्हा एकदा हे प्रकरण जाणं आत्ताच्या सरकारला पसंत पडलेलं नाही. अशा प्रकारे होऊच कसं शकतं इथपासून राज्याचे मंत्री अशोक चव्हाण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जबाबदारी आहे त्यांनी टप्प्याटप्प्यानं आपली भूमिका अधिक तीव्र केली आणि कालच्या दिवशी महाराष्ट्र सरकारनं स्पष्टपणे म्हटलं की संबंधित खंडपीठाकडे अर्थात नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी न होता ती घटनापीठाकडे व्हावी. राज्य सरकारच्या या सगळ्या भूमिका पाहता 4 आठवड्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्याचं टाळण्यात आलेलं आहे. परिणाम स्वरूप मराठा आरक्षणावरची स्थगिती 4 आठवडे तरी काही उठत नाही. या सगळ्यामुळे सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. सामाजिक प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण लागू करायचं का नाही करायचं या नावाखाली टाळल्या गेलेल्या परीक्षा आणि परीक्षांची वाट पाहत असलेले विद्यार्थी काय करणार आहेत. त्यांचं वय वाढतंय याची काळजी कोणाला आहे का. राज्य सरकारनं मराठा आरक्षण टिकावं याच्यासाठी ठाम भूमिका खरंच घेतली आहे की त्यांच्या राजकीय सोयीसाठी आणि बिगर मराठा समाजाच्या मतांची मोठ आपल्या हातून सुटू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुळमुळीत भूमिका राज्य सरकारनं घेतली का. त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचं नक्की काय होणार आहे आणि हे सरकार ते परत मिळवणार आहे का. राज्य सरकारच्या एकूणच भूमिकेवर हेतूवर या सगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं संशय व्यक्त होतोय. आजची लक्षवेधी चर्चा त्याच शीर्षकांतर्गत अवघे संशय घेण्याजोगे. आपल्या सोबत मराठा आरक्षण विरोधी याचिकेचे कर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रसाद लाड थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये स्वागत. थेट प्रश्न आता मी उपस्थित करतोय तो गुणरत्न सदावर्ते यांना. गुणरत्न सदावर्ते, आज न्यायालयात काय घडलं आणि 4 आठवड्यांची स्थगिती का लागू झाली आहे. आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्युडिशियल डिसिप्लिन हा फार महत्वाचा अंग आहे आणि ज्युडिशियल डिसिप्लिनच्या अनुषंगाने जेव्हा मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर असते तेव्हा अल्टिमेटली ज्या माननीय न्यायाधीशांनी जी आदेश दिलेला असतो त्याच न्यायाधीशांकडे ते प्रकरण लागत असते. हे म्हणजे समजण्यासाठी फार शहाणपणा असण्याची काही गरज नसते, फार उच्च शिक्षित असण्याची गरज नसते. तेव्हा जे प्रकरण योग्य त्या माननीय न्यायमूर्तींसमोर लागलं त्याच्या जे आज जे बोलत आहेत की बाबा आमचा जो अर्ज आहे तो इतर न्यायाधीशांकडे लागावा अशा प्रकारचा अशी कोणतीही प्रेयर नव्हती. स्पष्टपणे स्थगिती मागे घ्या अशा प्रकारचे 3 अर्ज होते. त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा अर्ज होता, 2 वेगळ्या प्रायव्हेट पार्टीचे अर्ज होते.
आणि आज जेव्हा सिरियल नंबर 2 ला ही सुनवाई होण्यासाठी प्रकरण आलं, त्यावेळेस राज्य सरकारच्या सुरुवातीलाच आम्ही आक्षेप सांगितला होता की ह्या ठीक आहे. अर्जालाच आक्षेप घेतला होता. आणि तेव्हा राज्य सरकारच्या वतीनं वकील हजर नव्हते त्यांचे सर, आणि दार्शनिकच माननीय न्यायमूर्तींनी सांगितले की हे प्रकरण म्हणजे डिसमिसल किंवा कॉस्ट पर्यंत सुद्धा जाईल. तेव्हा भांबेरी उडाली आणि जे राज्य सरकारच्या वतीने ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड नावाचे एक ज्युनियर वकील असतात, त्या वकिलांनी सांगितलं की मुकुल रोहतगी येतील तेव्हा कशी बशी वेळ काढून नेली, असं सुरुवात झालेली होती. बरं, पण सदावर्ते या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला पुढची सुनावणी झाली, मुकुल रोहतगी न्यायालयीन कारवाईमध्ये सहभागी झाले. न्यायालयीन कामकाजामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की आम्हाला घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी अपेक्षित आहे. घटनापीठाच्या कडे सुनावणी मागून न्यायालयात वेळ काढून देण्याची किंवा प्रकरण अधिक काळ निकालासाठी प्रलंबित ठेवण्याची प्रक्रिया राबवली गेली का? हे पहा, लक्षात घ्या, मी विदाउट प्रिज्युडिस, आपण म्हणजे कोणाला न्याय नाही असं नाही, तर लक्षात घ्या, माननीय न्यायमूर्तींना हे माहित आहे की जर ह्या ऑर्डरमध्ये बदल करायचा असेल तर हेच बेंच करू शकते. त्यामुळे जर स्वतःहून जर कोणी म्हणत असेल की आम्हाला संविधान पीठाकडे जायचंय, ज्युडिशियल डिसिप्लिन प्रमाणे आपल्याकडे जे 3 न्यायाधीश काय करत असतात, क्वेश्चन फ्रेम करत असतात, आणि तो आहे 102व्या घटना दुरुस्तीचा. तो 102व्या घटना दुरुस्तीचा टेस्टिंगसाठी संविधान पीठाकडे पाठवलेला आहे, हे माननीय न्यायमूर्तींना माहित होतं. आणि म्हणून माननीय न्यायमूर्ती म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला जर तिकडे जायचं असेल, म्हणजेच कशासाठी, म्हणजेच 10/9/2020च्या ऑर्डर प्रमाणे तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही तुमचं मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात टेस्टिफाय करण्यासाठी जाणार. या आदेशाला अपील नाहीये, या आदेशाला रिव्ह्यू नाहीये, या आदेशाला रिव्हिजन नाहीये. हे सेटल्ड लॉ आहे. त्यामुळं तिकडे जाणं म्हणजे केवळ मागास आयोगाच्या संदर्भाने टेस्टिफाय करण्यासाठी जाणं, हे माननीय न्यायमूर्तींना माहित होतं. आणि हे वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा हिंमतच नाही ना, कसं करणार तुम्ही, काय आर्ग्युमेंट करणार? तिन्ही लोकांनी जे अर्ज दाखल केले त्या अर्जामध्ये त्या पूर्वी दिलेला निकाल हा व्हायरस कसा आहे, अल्ट्रा व्हायरस कसा आहे, असं कुठेही सांगितलेलं नाही. कोर्ट कुठं चुकलं हेही सांगितलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये भांबेरी उडणं किंवा त्याच्यातून मार्ग काढून आपण कुठेतरी बाबा बाजूला जाऊन सावध उभं राहावं आणि आपलं काहीतरी इब्रत वाचावी, हे सगळे मी असं म्हणेल की प्रयत्नांची परीकाष्ठा केली जात होती. धन्यवाद. मला सचिन सावंत यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सचिन सावंत आपल्या सोबत मुंबईहून जोडले गेलेले आहेत. सावंत साहेब, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं त्याच्यामुळे 4 आठवड्यांची स्थगिती आलेली आहे. मुळात आरक्षणावरची स्थगिती हटवायला गेलेला विभाग तुमचा हा 4 आठवड्यांची अधिकृत आणि पूर्णपणे ठाम अशी स्थगिती घेऊन परत आलेला आहे. राज्य सरकारच्या या भूमिका का आहेत अशा? मी मगापासून आपली म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जो एक प्रिफेस जो सांगितला गेला आणि आता सदावर्ते जी म्हणतायत या अनुषंगानं एक विशिष्ट पद्धतीनं त्याकडे या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहावं अशा तऱ्हेचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची खरी भूमिका काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याकरता मला थोडासा वेळ द्यावा. ठीक आहे. पहिली गोष्ट अशी की 9 सप्टेंबरला हा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारनं त्यामध्ये अंतरिम आदेश जो आला तो अंतरिम आदेश वॅकेट करण्याकरता 20 सप्टेंबरला तात्काळ त्या ठिकाणी अर्ज केला होता. आणि त्या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, ही पार्श्वभूमी सुरू झाली की 9 सप्टेंबरला हा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या बेंचने दिलेला आहे तो ऑलरेडी घटनापीठाकडे किंवा लार्जर बेंचकडे नेण्यात यावा या उद्देशाने दिलेला आहे. त्यामुळे ही याचिका जी अंतरिम आदेश दिला तो चुकीच्या पद्धतीने दिला होता ही आमची धारणा होती. परंतु तो संपूर्ण जो काही न्यायालयाचा निर्णयाची जी काही प्रक्रिया आहे ती मोठ्या बेंचकडे जाणार आहे हे त्या पहिल्या निकालामध्ये स्पष्ट झालं होतं. आता विषय असा आहे की ज्या वेळेला ही याचिका जेव्हा ती इंटरिम ऑर्डर स्थगित करावी ही फेरविचार याचिका नाही आहे. या संदर्भामध्ये घटनापीठाचं जे लार्जर बेंच फॉर्म व्हावं आणि त्या बेंचनं हा निर्णय घ्यावा की ही जी अगोदरच्या घटनापीठाने जे चुकीच्या पद्धतीने ऑर्डर दिली आहे ती रहित करावी, ही राज्य सरकारची भूमिका त्या संदर्भामध्ये होती. आणि त्याच अनुषंगानं 7 ऑक्टोबरला चीफ जस्टिसकडे हे मॅटर मेन्शन करण्यात आलं की तुम्ही घटनापीठ आहे जे लार्जर बेंच आहे ते तात्काळ नियुक्त करण्यात यावं जेणेकरून आम्हाला ही ऑर्डर जी इंटरिम आलेली आहे ती देखील त्यांच्याकडे दाद मागता येईल.
7 ऑक्टोबरला त्या संदर्भामध्ये चीफ जस्टिसने सांगितलं की तुम्ही लेखी अर्ज करा, कारण मेन्शनिंगची व्यवस्था नाही. 7 ऑक्टोबरला त्या संदर्भामध्ये संध्याकाळी लेखी अर्ज देखील देण्यात आला राज्य सरकारकडनं, आणि त्यावर सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने हे उत्तर दिले 10 ऑक्टोबरला की हे बेंच लार्जर बेंचकडे न्यायचं आहे, म्हणून हे सरळ त्याच्यामध्ये मेन्शन केलंय त्याला थोडा वेळ लागेल. या संदर्भामध्ये मेन्शन केल्यानंतर असं अधिकृत पत्र आल्यानंतर 16 ऑक्टोबरला तात्काळ हे 3 बेंचचे जे 3 जजेसचे बेंच आहेत त्याच्याचकडे हे वर्ग करण्यात आलं. हे आश्चर्यकारक होतं. आणि म्हणूनच ज्या वेळेला सुट्टे चालू होत्या त्यावेळेला 21 ऑक्टोबरला पहिलं पत्र लगेचच देण्यात आलं राज्य सरकारकडनं, आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की हे घटनापीठाकडे जाण्याचा विषय आहे, हा आमचा तुमच्याकडे येण्याचा विषय नव्हता, त्यामुळे हे मॅटर डिलीट करावं असं अधिकृत पत्र 21 ऑक्टोबरला देण्यात आलेलं आहे. तरी देखील 27 ऑक्टोबरला ही सुनावणी करण्यात आली. ही सगळी प्रक्रिया जी आहे ती निश्चितपणे आमच्यासाठी आश्चर्यकारक होती, कारण आमची ती मागणीच नव्हती, राज्य सरकारची मागणी नव्हती. आता या अनुषंगाने जे आरोप केले जात आहेत की या त्याच बेंचकडे जाणार आहे, हे बेंचकडे जाणार नाही हे स्वतः मेन्शन केलंय सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने. एका गोष्टीचं मार्गदर्शन करा, तुम्ही अगदी तपशीलवार सगळा विषय सांगता आहात. 20 सप्टेंबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंतचा पूर्ण प्रवास आपण मांडलात. 16 ऑक्टोबरला ज्या वेळेला तिघांच्या खंडपीठाकडे अर्थात ज्यांनी निकाल दिला त्यांच्याचकडे ही केस पुन्हा गेली, आणि त्याच सुमारास अशोकराव चव्हाणांचं वक्तव्य आलं की अशा होऊच कसं शकतं. तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी पण हा निकाल धक्कादायक होता की ज्यांनी स्थगितीचा निकाल दिला त्यांच्याचकडेच पुन्हा अर्ज स्थगिती उठवण्याचं जाणं हे तुम्हाला पसंत पडलं नाही. हे का व्हावं? न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे का व्हावं? नाही, म्हणण्याचा उद्देश असा आहे की स्वतः जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने कळवलेलं आहे की आम्हाला वेळ लागेल कारण हे लार्जर बेंचकडे द्यायचं आहे, हे स्वतः त्यांनी म्हटलंय, त्याचं पत्र आहे, त्याचा ईमेल आता मला वाटतं 5 वाजताची जी पत्रकार परिषद आहे अशोक चव्हाणांची ते जाहीर करतील, माझ्याकडे ते ऑलरेडी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो ते पत्र. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने जेव्हा सांगितलं की लार्जर बेंचकडे द्यायचंय 10 ऑक्टोबरला, आणि 16 ऑक्टोबरला ती केस लागते 3 बेंचकडे, त्याच जजेसकडे, त्या बेंचकडे, जी प्रथा देखील नाहीये, हे आश्चर्यकारक आहे. हे म्हणूनच सांगितलं गेलं. आणि त्यानंतर 21 ऑक्टोबरला हे पत्र अधिकृतपणे राज्य सरकारकडनं दिलं गेलेलं आहे, मॅटर डिलीट करा, आम्हाला घटनापीठाकडे आम्ही विनंती केलेली आहे, 7 ऑक्टोबरलाच विनंती केलेली आहे. सावंत साहेब, मी एक प्रश्न आपल्याला विचारला होता, त्याचं आपण उत्तर देत होतात की न्यायालयीन प्रक्रिया ही तुम्हाला अनपेक्षित असलेल्या बेंचकडेच गेली, अर्थात त्या खंडपीठाकडे गेली ज्या खंडपीठाकडे जाणं तुम्हाला अपेक्षित नव्हतं. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याला बेंच हंटिंग असं म्हणतात. तुमच्या हेतूमध्ये बेंच हंटिंग हा विषय होता का? नाही, आमची पहिली गोष्ट अशी, आमचं एवढंच म्हणणं आहे, आणि जे मला असं वाटतं की मुकुल रोहतगीने आज 27 तारखेच्या सुनावणीमध्ये देखील मांडलेलं आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सांगितलं होतं की लार्जर बेंचचं मॅटर आहे, आम्हाला वेळ लागेल. 16 तारखेला तुम्ही त्याच बेंचकडे पाठवता आहात, आणि मग 16 तारखेनंतर जेव्हा सुट्टी होती, सुट्टी जशी संपली तशी 21 तारखेला पत्र दिलं गेलं राज्य सरकारकडनं की हे मॅटर डिलीट करावं, आम्हाला तुमच्याकडे यायचं नाहीये. तरी देखील ती सुनावणी 27 तारखेला झाली, आणि 27 तारखेच्या सुनावणीमध्ये मुकुल रोहतगीने जी भूमिका अगोदरपासून राज्य शासनाची होती, जी काल अशोक चव्हाणांनी मांडली, तीच तिकडे मांडलेली आहे, आणि ती मान्य देखील केली की तरी देखील तुम्हाला 1 महिन्याची वेळ आम्ही देतो, 1 महिन्याची वाढवून तारीख दिलेली आहे. आणि त्या मधल्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टच्या जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्याकडे पुन्हा मेन्शन केलं जाईल मॅटर, आणि घटनापीठाची स्थापना व्हावी. कारण या केसचं स्टेटस सर्वोच्च न्यायालयाच्या आजही तुम्ही वेबसाईटवर जा, त्याच्यामध्ये 5 जजेस बेंचच लिहिलेला आहे, 5 जजेस बेंच. ठीक आहे, यातला एक तांत्रिक मुद्दा आहे जो पटकन आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला ऍडव्होकेट सदावर्ते कृपया 1 मिनिटात सांगा, राज्य सरकारला जर नागेश्वर राव यांच्या न्यायालयामध्ये प्रकरणाची सुनावणी व्हावी असं वाटतच नव्हतं, तशा प्रकारची लेखी विनंती केली गेलेली होती, तर मग न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण नागेश्वर राव यांच्या न्यायालयाकडे का गेलं? पहिली गोष्ट, जर अशोक चव्हाण म्हणत असतील किंवा अधिकृतरित्या काँग्रेस पक्ष म्हणत असेल की अमुक न्यायाधीशांकडेच गेलं पाहिजे, हे न्याय व्यवस्थेला म्हणजे मलिन करणं आहे, न्याय व्यवस्थेवर एका प्रकारचा आक्षेप घेणं आहे, आणि त्यासाठी त्यांनी कायदेशीर बाबीला सामोरं जायला तयार राहावं, ते एक भाग झाला. परंतु मला तुम्हाला म्हणजे संविधान साक्षरतेच्या माध्यमातून सांगायचंय की जे वारंवार आता सचिनजी सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाकडे हे प्रकरण जायला पाहिजे. सचिनजी, तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, बरोबर आहे, परंतु ते कोणत्या याच्यासाठी आपल्याकडे क्वेश्चन ऑफ लॉ असतो. क्वेश्चन ऑफ लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाने संविधान पीठ ऐकणार आहे. आज जरी तुमचे वकील सांगत नसले तरी उद्या तीच वेळ येणार आहे. जर या ऑर्डरमध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल
तर ती ऑर्डर मॉडिफाय केवळ तेच न्यायाधीश करू शकतात जे न्यायाधीशांनी ही जजमेंट ही ऑर्डर डिलिव्हर केलेली असते. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सचिनजी हेही सांगायचंय, तुमच्या लिगल टीमलाही विचारून घ्या, जे ऍड इंट्रीम रिलीफ असतात, ऍड इंट्रीम रिलीफला पुनर्विलोकन नसते, कंकरंट फाइंडिंग असते, म्हणूनच मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर साठी तुम्ही गेलात. परंतु झालं असं की तयारी नसावी तुमची, किंवा तुम्हाला म्हणजे काय आता जे जसं बोललात म्हणजे चॅनलवर बोलल्या गेलं की त्याच बेंचकडे काय गेलं, किंवा त्या भीतीपोटी किंवा त्या प्रिज्युडिस पोटी किंवा जे काही तुमच्या मनामध्ये अवतारलेलं त्याच्यामुळे हिंमत केली नसावी, हे एक कारण असू शकतं. ठीक आहे, याच्यावर सचिन सावंतांना बोलायचं आहे. सचिनजी कृपया प्रतिक्रिया एका मिनिटात द्या, आपल्याला इतर मान्यवरांना आता वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरही बोलतं करायचं आहे. सचिनजी. नाही, सदावर्तीजी का असं म्हणतायत त्यांना देखील कायद्याची माहिती पूर्णपणे आहे. वस्तुतः आज ज्या वेळेला मुकुल रोहतगींनी आपली भूमिका मांडली त्यावेळेला न्यायालयाने त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. न्यायालयाकडे हीच भूमिका मांडली होती की आम्हाला लार्जर बेंचची ऑर्डर दिलेली आहे, लार्जर बेंचकडेच आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. हे सरळ सरळ स्पष्टपणे सांगितल्यानंतर जर त्या बेंचनं हे आक्षेपार्ह वाटलं असतं तिथे नोंदवलं असतं. त्याऐवजी त्यांनी 1 महिन्याची मुदत दिली आणि मधल्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जाण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे जे काही म्हटलं जातं ते चुकीचं आहे. आजही मी अजून सांगतो, केस स्टेटस कॅटेगरी जी आहे सदावर्तीची जाऊन बघावी, ती 5 जजेस बेंचची कॅटेगरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 जजेसच्या बेंचकडे जेव्हा मॅटर रेफर केलं गेलं तेव्हा इंटरिम ऑर्डर जी दिली गेली ती चुकीच्या पद्धतीने दिली गेली होती असं आमचं म्हणणं आहे. त्याला आव्हान जर द्यायचं असेल तर ते 5 जजेसचं बेंच कॉन्स्टिट्यूट करून त्यांनीच वॅकेट करावा, अशा तऱ्हेची भूमिका असली पाहिजे. ही फेरविचार याचिका नाही, ही इंटरिम ऑर्डर वॅकेट कराव्याची जागा ही आहे भूमिका. अगदी. आता सचिनजी काय झालंय, जो शब्दच्छल चालू आहे त्याच्या 2 गोष्टी समोर येत आहेत. तुम्ही असं म्हणता आहात की दिलेल्या निकालामध्ये सुधारणेची मागणी करण्यासाठी आम्ही वेगळ्या बेंचची मागणी करत होतो. दुसऱ्या बाजूला सदावर्ते सांगतायत की ज्यांनी मूळ निकाल दिला त्यांच्याच कडून निकालातली सुधारणा होते, त्यामुळे अशा प्रकारचे सगळे अर्ज कितीही अशिलाची याचिकाकर्त्यांची किंवा संबंधित तक्रारदाराची मागणी असेल तरी पण ते इतरांना देता येत नाहीत. या न्यायालयीन प्रक्रियेच्या चर्चेला आपण सर्वांच्या समोर यासाठीच आणलं, त्यामुळे समाजात जर कुठले गैरसमज तयार होत असतील तर ते संपावेत. आता मुद्दा येतो पुढचा, तो हेतूचा. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब पाटील, आज काय घडलंय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आपण थोड्या वेळापूर्वी समजून घेतला, पण त्याच्यातून आणखीन एक परिणाम समोर आलाय. तो परिणाम असा आहे, तमाम मराठा समाजाला ही अपेक्षा होती की 27 तारखेला मराठा आरक्षणावरची स्थगिती मागे घेतली जाऊ शकते आणि परिणाम स्वरूप आरक्षणाला लागू करत थांबलेल्या परीक्षा आणि इतर सर्व विषय मार्गी लागू शकतात. दुर्दैवानं आणखी 1 महिना आता असं होणार नाहीये. याचा समाजावर काय परिणाम होतोय, समाजाच्या प्रतिक्रिया काय आहेत, सरकारच्या हेतूबाबत समाजामध्ये काय भूमिका घेतली जाते? आबासाहेब पाटील. प्रसादजी, मुळात या सरकारला मराठा आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा की सरकारकडे जी लीगल टीम आहे ही प्रॉपर काम करते का, की उपसमिती आहे, उपसमिती समाजाला काय मार्गदर्शन करते. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आत्ताच सचिन सावंतांनी सांगितलं की 16 तारखेला आमच्याकडे पत्र आलं, परत 21 तारखेला आम्ही जाहीर केलं. मग तुमच्याकडे ज्या वेळेला 16 तारखेला पत्र आल्यानंतर तुम्ही 26 तारखेला म्हणजे सुनावणीच्या आदल्या दिवशी सांगताय की अशोकराव चव्हाणांनी काल संध्याकाळी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला जाण्यासाठी तयार नाही म्हणून. ही गोष्ट अगोदर आमच्या ज्या वेळेला बैठक झाल्या त्यावेळेला तुम्ही सांगितलं नाही. आज एवढे प्रवेश आहेत, एवढे नियुक्त्या आहेत, या वेगळ्या विषयावरती चर्चा घेण्यासाठी झाल्या. ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे सगळं कागदपत्र सादर केले, वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही त्यांच्या सगळ्या अधिकाराची चर्चा केली, परंतु ह्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ह्या पद्धतीने सांगण्यात आलं नाही. दुसरा मुद्दा की सुप्रीम कोर्टाच्या संदर्भामध्ये की काल एक घडतं, आज एक वेगळं सांगितलं जातं, पुन्हा चॅनेलच्या माध्यमातून वेगळं समोर आणलं जातं. म्हणजे नेमकी भूमिका काय आहे की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे, की भूमिका पहिली सरकारनं स्पष्ट करावी. एकदा सचिन सावंतांकडून त्याचं उत्तर घेऊ. आबासाहेब पाटील, तुम्हाला जर सरकारच्या हेतूवर आणि त्यांच्या आरक्षण देण्याच्या भूमिकेवर संशय असेल तर त्याचं उत्तर लगेचच घेऊयात. सचिन सावंतांना 1 मिनिट आहे. नाही, आम्हाला आबासाहेब पाटील का असं म्हणतात मला कळत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारनं पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं की आपण लार्जर बेंचकडे जाणार आहोत. या 3 पर्याय, जे 3 पर्याय होते की फेरविचार याचिका त्याच बेंचकडे द्यावी,
लार्जर बेंचकडे जावं म्हणजे मागावं आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी इंटरिम ऑर्डरची स्थगिती उठवावी किंवा ऑर्डिनन्स आणावं, या तिन्ही विषयांवरती मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा झाली होती आणि त्यामध्ये सगळ्या लिगल टीमनं आणि राज्य सरकारनं निर्णय घेतला होता की लार्जर बेंचकडे जाऊनच ही ऑर्डर वॅकेट करण्यात यावी आणि ही जी प्रक्रिया झालेली आहे आतापर्यंत ही त्याच अनुषंगाने झाली होती. त्यामुळे 27 तारखेच्या सुनावणीला आपल्याला जायचं नव्हतं हे पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं आणि ते पहिल्यांदा स्पष्ट केल्यानंतर 21 तारखेचं अधिकृत पत्र सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे 27 तारखेच्या सुनावणीमध्ये आपल्याला जेव्हा जायचं आहे, ती लागलेली आहे, ती नाईलाजानं लागलेली आहे, तिथे जाऊन हीच भूमिका मांडायची होती की आम्ही घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी केलेली आहे सर्वोच्च न्यायाधीशांकडे आणि ती मागणी अजून प्रलंबित आहे. त्यांनी पत्र मागितलं होतं, ठीक आहे. अधिकृत पत्र दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाकडे. ठीक आहे. त्यामुळे सचिन मला वाटतं सावंतांचं की या म्हणणं थोडक्यात संदर्भामध्ये असं आहे की अशा तऱ्हेचं सरकारच्या हेतूवर जाहीरपूर्वक संशय भ्रम घेण्याची निर्माण काहीही होऊ नये, गरज नाही. ही अपेक्षा आहे. सरकार आपल्या परीनं न्यायालयीन लढाई अधिकाधिक स्पष्टपणे लढत होतं. तारखेला पत्र जर आलं होतं तर मग 21 तारखे 26 तारखेपर्यंत का ठेवलं? 21 तारखेला जर पत्र तुम्हाला मिळालं होतं तर मग ते जाहीर का नाही केलं? 26 तारखेपर्यंत का नाही सांगितलं समाजाला पुढं? किंवा त्याच्यामध्ये आज तुम्ही सांगता की आम्हाला जायचं नव्हतं, मग आता जबाबदारी घेता का? ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आज ऑक्टोबर संपत आलेला आहे, 11वी पासून ते PG पर्यंतचे विद्यार्थी सगळे अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांचा शिक्षणातील प्रवेश थांबलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष अगोदर सगळं निवड प्रक्रिया पूर्ण झालेली, भरती प्रक्रिया संपलेली आहे, त्यांना नियुक्त दिले त्या अधिकाऱ्यांनी तुमच्या. आणि पुन्हा आता त्या आजच्या सुनावणीकडे सगळे लोक लक्ष लागून राहिले होतं आणि या संदर्भामध्ये आम्ही 3 ते 4 वेळा मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला. सह्याद्रीला बैठक झाली, त्यावेळेला सुद्धा हा विषय बोलू दिला नाही आम्हाला. अशोकराव सर म्हटले माहिती आहे आम्हाला, करतो ठीक आहे. आम्ही, सांगतो एक आम्ही. मिनिट असं सचिन होत सावंत, नाही. आबासाहेब सचिन सावंत उत्तर देत आहेत तुम्हाला. सचिनजी काय होत आहे? त्यांचे आक्षेप आहेत, तुमची उत्तर आहेत. मला तुमच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजात निर्माण झालेल्या समज गैरसमजांवरचं सरकारचं थेट उत्तर अपेक्षित आहे. सचिन सावंत. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती ही जे वकील का तिथे लढता आहेत, सगळ्यात टॉपचे वकील त्या ठिकाणी काम करतायत, त्यांना राज्य सरकारपेक्षाही अधिक माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्यावरती अवलंबून त्या संदर्भामध्ये एक भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जी आहे ती आम्ही करतो आहोत. विशेषतः मला असं सांगायचं आहे की आता म्हणतात की 21 तारखेनंतर जेव्हा आम्ही पत्र दिलेलं आहे, आम्ही पत्र सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं आहे आणि असं असताना ही सुनावणी 27 तारखेपर्यंत लागते. आमची अपेक्षा होती की सुनावणी लागू नये. मग त्या संदर्भामध्ये जर सुनावणी लागू नये त्या बेंचकडे, ही जर आमची अपेक्षा असेल आणि तो निर्णय अगोदरच घेतला असेल तर आबा पाटीलांचं म्हणणं आहे की ही सुनावणी घेतली गेली पाहिजे होती. तर ज्या बेंचनं इंटरिम ऑर्डर दिलेली आहे, चुकीच्या पद्धतीने दिली असं जसं आमचा ग्रह आहे, ते बेंच ती ऑर्डर सुधारेल अशी गॅरंटी त्यांनी घेतली असती का आबा पाटलांनी? किंवा मराठा समाजातले जे लोक आक्षेप घेत आहेत किंवा ज्या पद्धतीने पण सचिन सावंत या सगळ्या प्रकरणामधून तुम्हाला नक्की सांगायचं काय आहे? सचिन सावंत, नक्की तुम्ही सांगू काय पाहताय? न्यायालयीन प्रक्रियेवरच तुमचे आक्षेप आहेत का? सचिन सावंतांचे न्यायालयीन प्रक्रियेवर आक्षेप आहेत का, असं मला थेट प्रश्न आहे. ऐकून घ्या, न्यायालय ऐकून घ्या. नाही प्रसादजी, पहिली गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयीन प्रक्रियेची जी लढाई आहे त्याच्याबद्दल राज्य सरकार असेल किंवा न्यायालयात लढणारे वकील हे एक व्यूहरचना तयार करत असतात आणि त्या व्यूहरचनेच्या अनुसारच ते जावं अशा तऱ्हेची त्यांची भूमिका असते. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा बदल झालेला नाही. वस्तुतः या संदर्भामध्ये जर स्वतःच त्या ठिकाणी काही अपेक्षा त्या तुमच्या असतील तरी त्या व्यूहरचनेच्या अनुसार नसतील तर त्या संदर्भामध्ये उत्तर राज्य सरकार तसंच देणार आहे. ठीक आहे. सचिन सावंत, प्रसाद लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आमदार प्रसाद लाड फोनच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण आता त्यांच्या भूमिकेच्या प्रसादजी मला या विषयावरती बोलायचं आहे. प्रसादजी एकच मिनिट घेतो. सचिन सावंतांना उत्तर, एक मिनिट फक्त. सचिन सावंतांनी जो विषय सांगितला त्याच्यावरती मला बोलायचं आहे. बरं, ठीक आहे. आबासाहेब पटकन प्रसाद लाडांना आपल्याला चर्चेत सहभागी करायचं. तुम्हाला सांगतो की आता याच्यामध्ये जे आता सचिन सावंतांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या विषयावरती कोर्टाकडे बोट दाखवून तुम्ही आमच्या सगळ्या नियुक्त्या प्रवेश सगळे थांबवणार आहेत का? घेणार की नाही घेणार आहेत? तुम्ही मराठा आरक्षण विषय क्लिअर करणार आहेत का नाही? म्हणजे आता तुम्हाला सोपं झालं की काय झालं की आमचं कोर्टात आहे. म्हणजे अगोदर ते अधिकारी सांगत होते, आता तुम्ही सांगायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही तुमच्याकडे प्रश्न विचारायचे नाहीत, आम्ही सांगायचे ना, विचारायचे नाही तुम्हाला. आता ज्या पद्धतीने विषय चालू आहे की तुम्ही जबाबदारी घेता का? जबाबदारी तुम्ही कुठली घेतली? सुप्रीम कोर्टातली. ज्यावेळेला 9 सप्टेंबरला ज्यावेळेला कोर्टाने विचारा 9 सप्टेंबरला तुम्ही या ठिकाणी म्हणणं मांडू शकले नाहीत,
की कसं तुम्ही ह्याच्यावरती क्लेरिफिकेशन दिलं नाही असं स्पष्टपणे कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे. तिथं सरकार कमी पडलंय मान्यच करा तुम्ही. ठीक नाही आहे. आबासाहेब, मला ते म्हणायचं आबासाहेब ऐका 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 आबासाहेब ऐका ऐका 9 सप्टेंबरच्या अगोदर जी सुनावणी संपली होती, 10 दिवस अगोदर त्या ठिकाणी सुनावणी संपली होती. 10 दिवस अगोदरापासून त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एकही शब्द आबासाहेब पाटलांनी किंवा इतर कोणी ज्यांना आता आक्षेप येत आहेत त्यांनी का उच्चारला नाही? त्यावेळेला सुनावणी योग्य पद्धतीने झाली होती, सगळ्यांनी बाजू व्यवस्थित मांडली असंच सगळं म्हणत होते ना. निकाल लागल्यानंतर उपरती जेव्हा होते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दुःख होतं. आमचं एवढंच नाही, म्हणणं आहे सचिन की सावंत, हे न्यायालयीन थोडंसं प्रक्रिया स्वाभाविक आहे, नाहीये का? की जे मुकुंद होतं निकालाच्या की मध्ये ते न्यायालय राज्य जर सरकारच्या समजा काही गोष्टी मांडत असेल आणि त्यात सरकारच्या सादरीकरणातले दोष समोर येत असतील तर प्रतिक्रिया नंतरच येणार, हे अपेक्षित आहे. मला वाटतं एकदा प्रसाद लाड यांची भूमिका ऐकूयात आपण. नाही, सचिनजी, नाही, ऐकून घ्या. आपल्यासोबत प्रसाद नाही, लाड आहेत, तसं नाही, आमदार तसं. प्रसाद लाड भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं फोनवर जोडले गेलेले आहेत. प्रसाद लाड, सरकार वारंवार अशी भूमिका घेत आहे की त्यांनी न्यायालयातली लढाई ठामपणे आणि प्रामाणिकपणे लढली. इतर मान्यवरांचं त्यातलं म्हणणं असं आहे की हा वेळकाढूपणाचा एक प्रकार आहे. आपली काय भूमिका आहे? मी 100% आबासाहेबांनी जे म्हटलं त्याच्याबरोबर मी ऍग्री आहे. सचिन सावंत सरकारची भूमिका लावून धरायचा प्रयत्न करतायत, पण ते धंद्यात खोटं बोलतायत. सरकारने त्यांची बाजू कधीच लावून धरायचा प्रयत्न केला नाही. आम्ही सभागृहामध्ये देखील प्रवीण दरेकर असतील, फडणवीस असतील, मी स्वतः देखील म्हटलं होतं की यामध्ये कॉर्डिनेशन कुठेतरी कमी पडतंय. वकील कोण असावा, वकिलांनी काय तिथे चर्चा करावी, याच्यामध्ये सरकारची उपस्थिती देखील तेवढीच महत्वाची असते. मी तुम्हाला प्रसाद एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं आणि हायकोर्टामध्ये आपण जिंकलो, आबासाहेबांना माहिती असेल हा विषय, चंद्रकांत दादा पाटील स्वतः कोर्टाच्या तारखेच्या संदर्भात तारखेच्या आधी 2 दिवस वकिलांच्या टीम बरोबर बसायचे. वकिलांनी काय बोललं पाहिजे, काय अफिडेव्हिट घेतली पाहिजे, या मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करायची आणि त्याच्यानंतरच कोर्टामध्ये आम्ही आमची बाजू मांडायचो. ठीक. या सरकारने पूर्णपणे खोटारडेपणा केलाय. यांना कुठल्याही प्रकारे मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. आणि आज जर सचिन सावंत एवढे महत्वाची गोष्टी असताना जर महाधिवक्ता स्वतः हजर राहत नाही सकाळी, मग याचा अर्थ काय आणि याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? तुमचा एक कोण महत्त्वाचा रोजगी मुद्दा जर हजर प्रसाद लाड राहत आपण नाही. चर्चेमध्ये आणलात की सगळ्यांशी चर्चा करून यापूर्वी निर्णय होत होते, आता तसं होत नाही. सचिन सावंत, सरकार एककल्ली पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातली लढाई लढतंय का? लोकांचे सल्ले घेतले जात नाहीयेत, ही वारंवार सगळ्यांकडून येणारी तक्रार आहे. तर प्रसाद लाडजींचं मला आश्चर्य वाटतं की त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याला त्यांनी बोलवलं नाही आणि म्हणतात सर्वांशी चर्चा त्या ठिकाणी करायची आली. राष्ट्रवादीच्याही नेत्यांना बोलवलं नव्हतं. आताच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस जी असतील, आम्ही म्हणत नाही आम्हाला बोलवा, सगळ्यांची चर्चा झाली. ऐका प्रसाद लाड, ऐका ना प्रसादजी, ऐका ना असं नाही स्वतःच तुमचं ऐकलं ना. तुम्ही जे आरोप केले त्या आरोपांमध्ये काय तथ्य नाही हे मला उलगडण्याची संधी दिली पाहिजे ना. ऐका ना, तुम्ही म्हणता कोऑर्डिनेशन नाही, 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी बैठक ते घेत होते वगैरे, अशा तऱ्हेचं जे काही आता उपरती येते. 3-3.5 वर्ष तुमच्या कालावधीमध्ये सतत ऍफिडेव्हिट देखील दिलं गेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही लक्षात घ्या, हे विसरला नाही आम्ही. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला आताच्या परिस्थितीमध्ये ही न्यायालयामध्ये निर्णय चालू आहे त्याबद्दल सगळ्या सेक्शन मधल्या लोकांशी मुख्यमंत्र्यांनी 3 ते 4 वेळा बैठक घेतलेली आहे. अशोक चव्हाण साहेबांनी अनेकदा बैठकी घेतलेल्या आहेत. आबासाहेब पाटील देखील 1-2 बैठकीमध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये बहिष्कार देखील टाकला होता. मी स्वतः त्या उपस्थित होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली, अशोकराव बोलतात आणि आता मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलतायत. सचिनजी, एकदा ऐकायला पाहिजे आपल्याला. पटकन आपण तिकडे जातोय काही वेळासाठी. गोष्टी वेकेट करण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा निर्णय घ्यावा लागेल आणि मेरिटवर आर्ग्युमेंट नंतर होईल ना. शेवटी कोर्टाची प्रक्रिया आहे ती. असं आहे की मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण आहे हे परिपूर्ण होऊ शकलं नाही, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी कोर्टाने नाकारलेल्या आहेत, हे दिसतच आहे आपल्याला. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जे काही आपल्याला युक्तिवाद करायचा आहे तो सुप्रीम कोर्टात करावाच लागेल. पण युक्तिवाद करण्याकडे 2 टप्पे पहिले पार पाडले आपल्याला. पहिल्यांदा म्हणजे घटनापीठ स्थापन करणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. ते घटनापीठ स्थापन करण्यासंदर्भामध्ये चीफ जस्टिसकडे लेखी अर्ज आपला आहे, मेन्शनिंग पण केलंय. पुन्हा आपण लेखी अर्ज देऊ, आजच्या सांगितलं तर पुन्हा करू आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा घटनापीठ स्थापन होऊन मेरिटवर केस जेव्हा डिस्कस होईल त्याच्या अगोदर आपली विनंती कोर्टाला राहणार आहे की ते इंटरिम त्यांनी जो स्टे दिलेला आहे तो त्यांनी वेकेट करावा, की ज्याच्यामुळे ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत, ज्यांच्या नोकऱ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत, किंवा त्यांना तरी काहीतरी रिलीफ मिळावा.
हा आमची इच्छा आहे, त्या पद्धतीने प्रयत्न करू. आता बाहेर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक अनेक मतं व्यक्त करतात. प्रत्येकाच्या मतावर मी काय माझं मत व्यक्त करू शकत नाही. ते म्हणतायत की मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेली स्थगिती लवकरात लवकर आटपली पाहिजे, ती थांबली पाहिजे आणि जेणेकरून ज्या परीक्षांचे प्रवेश रखडलेले आहेत ते प्रवेश पूर्ण व्हायला हवेत, विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संदर्भातले प्रश्न सुटायला हवेत. अशोकराव चव्हाणांच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर एक छोटी विश्रांती. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण लवकरच परत येतोय. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेची आताची फेरी सुरू असेल ती मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे जे घडलं त्याचे होणारे परिणाम आणि त्यातून वाट कशी काढायची या संदर्भात. प्रसाद लाड आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत, आमदार आहेत. त्यांना थेट प्रश्न, जर समजा ज्या वळणावर आत्ता मराठा आरक्षणाचा विषय येऊन पोहोचला आहे तो पुढचा महिनाभर तसाच राहणार असेल तर स्वाभाविकरित्या परीक्षा होणार नाहीयेत आणि त्या अनुषंगिक इतर नियुक्त्या पण विषय रखडलेलाच राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या विषयाला लक्षात घेऊन मराठा आरक्षण बाजूला ठेवून MPSCची परीक्षा होऊ द्यावी का? प्रसाद लाड. 100% नाही. मी मागच्या वेळेला एका डिबेटमध्ये पण हेच म्हटलं होतं. मराठा आरक्षण हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आता अशोकराव चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटला देखील प्रसादजी माझा आक्षेप आहे की ते म्हणाले की मागच्या सरकारने चुका केल्या. पण अशोक चव्हाण साहेबांना आणि सचिन सावंत माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की आरक्षण देताना देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देत असताना सभागृहामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, या सर्वांनी एकमताने त्या आरक्षणाला मान्यता दिली आणि त्यामुळे आरक्षण मिळालं. हायकोर्टामध्ये देवेंद्रजींचं सरकार असताना हायकोर्टामध्ये आपण त्याला स्थगिती दिली नाही. सुप्रीम कोर्टात काही लोक गेली, सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये स्थगिती दिली. त्यावेळेला आघाडी सरकार होतं. आघाडी सरकारने ज्या पद्धतीच्या तरतुदी करायला पाहिजे होत्या, ज्याचे सबमिशन्स करायला पाहिजे होते ते केले नाहीत. त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आज अशोक चव्हाण म्हणतायत की आपल्याला जे सबमिशन्स करायला पाहिजे ते करायला पाहिजे. मग 1 वर्ष काय तुम्ही झोपले होतात का? मराठा आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय कुठल्याही परीक्षा या घेता येणार नाहीत. त्याच्यामध्ये या मुद्द्यावर गुणरत्न सदावर्तेंचं एक म्हणणं आहे. गुणरत्न सदावर्तेंनी ही भूमिका याआधी पण मांडली आहे, ते आजही मांडताना आपल्याला ऐकायला मिळू शकतात की मराठा आरक्षण बाजूला ठेवून उरलेल्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. गुणरत्न सदावर्ते, आपल्याला असं का वाटतं? प्रसाद लाड यांची स्पष्ट भूमिका आहे की सरसकट सगळं आरक्षण एकदा क्लिअर झाल्याशिवाय परीक्षा होऊ नयेत. गुणरत्न सदावर्ते. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा दबावाचेच मराठा आरक्षण देताना बळी होते आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच प्रकारच्या दबावामध्ये मराठा पुढाऱ्यांनी आणलेले आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण मिळणं नव्हे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायचं वाटतंय की म्हणजे प्रसाद लाड साहेबांनाही सांगावंसं वाटतंय आणि सचिन सावंतजींना साहेबांना सुद्धा मला सांगावंसं वाटतंय की लक्षात घ्या की तुम्ही एका समाजाच्या आरक्षणासाठी तुम्ही इतर एकूण समाजाला ब्राह्मणांपासून अनुसूचित जाती, ओबीसी, अनुसूचित जमातींपर्यंत वेठीस धरणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला पटतंय? हे कसं पटतंय? आम्ही भारताचे नागरिक नाहीयेत का? ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो म्हणून मराठ्यांना आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला स्टँड स्टील ठेवणं हे तुमच्या कोणत्या याला पटतंय? म्हणजे कोणत्या सद्सद्विवेकबुद्धीला पडते? या देशामध्ये गायीची कत्तल करण्यासाठी बंदी आहे. या गुणवंत विद्यार्थीचे 4-4 वर्ष विद्यार्थ्यांनी अभ्यास करत आहेत. प्रसादजी, काही विद्यार्थिनींनी मला रडून सांगितलं की पप्पांकडून कसा तरी 2 महिन्याचा वेळ मागून घेतलेला आहे, नाही तर लग्न करून टाकतील. त्यामुळे सर कसंही करा, ही परीक्षा होऊ द्या. माझ्या ह्या आयुष्यातलं चीज होणार आहे, नाहीतर होणार नाही. ह्या वेदना आहेत, त्या संवेदना आहेत. आणि जर असं जर सगळेच राजकीय पक्ष मजबूत करायला लागले तर कसं काय होणार? गुणरत्न सदावर्ते, तुमच्या लेखी मराठा आरक्षण वगळून परीक्षा होऊ शकते का? कारण तशा प्रकारची भूमिका याआधी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीबाबत घेतली तुम्ही त्याचा विरोध केला होता.
सदावर्तेजी, लक्षात घ्या 9 सप्टेंबर 2020 मध्ये स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये पदव्युत्तर प्रवेशांसंदर्भात मराठा आरक्षण दिलं जाणार नाही आणि कोणत्याच पब्लिक सर्व्हिसेस मध्ये मराठा आरक्षण देता येणार नाही. हे आता स्पष्ट असल्याच्या नंतर भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 141 आणि 44 नुसार त्या विरुद्ध कोणत्याही सरकारांना वागता येत नाही आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे गेलो आणि आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलता येत नाही. राज्य सरकार हे एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर करतंय लोकसेवा आयोगाच्या संविधानिक अधिकारांवर. पण मग आता सेंट्रल करायचं काय? एजन्सी नेमून परीक्षा द्या. सदावर्तेजी, करायचं काय? 100 जागा आहेत, 100 जागांमध्ये 12% किंवा 16% मराठा आरक्षण लागू न करताच परीक्षा घ्यायचा आग्रह काय आहे तुमचा? माझा आग्रह असा आहे, जे माननीय न्यायमूर्ती मोहित शहाजींनी 2014च्या वेळेस मराठा आरक्षणामध्ये दिलाय, तुम्हाला मराठा आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही जागा वाढवण्याची गोष्ट करा. आज ज्या संपूर्ण जागा मराठा आरक्षण वगळून त्या खुल्या वर्गात कन्वर्ट करावे लागतील, पुन्हा मेरिट लिस्ट तयार करावं लागेल. मराठ्यांच्या आरक्षणाविना या सगळ्या जागा खुल्या वर्गात कन्वर्ट करून सगळ्या गुणवत्तेवर भराव्या लागतील. ठीक आहे. आणि तेच याच्यावर- करावं लागेल. सरकार देवेंद्रजींचा असो की सरकार उद्धवजींचा असो, अशोक चव्हाण तुम्ही म्हणजे दबावाला बळी पडू नका. तुम्ही न्यायिक बाजू लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही सचिन सावंत उत्तर देतील तुम्हाला की अशा प्रकारची प्रक्रिया राबवणं शक्य आहे का? कारण काही काळापूर्वी आपल्या सरकारने एक पाऊल पुढे टाकत पोलीस भरतीच्या संदर्भात निर्णय घेतला होता, तोही वादात अडकला. आता 1 महिना तरी काही मराठा आरक्षण मिळत नाही हे नक्की झालंय. काय करणार आहोत आपण? विद्यार्थी परीक्षेची वाट पाहतात. सचिनजी, नाही, पहिली गोष्ट 1 महिना हा ह्या सुनावणीच्या संदर्भामधला विषय आहे. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जी मेन्शन करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि मला असं वाटतं की लवकरच सर्वोच्च न्यायाधीश या संदर्भामध्ये ती प्रक्रिया पूर्णत्वात येतील. घटनापीठाकडे जाण्याचा जो काही न्यायी वेळ लागेल तो लागणार आहे. वस्तुतः मगाशी मी जे प्रसाद लाड जे म्हणत होते त्याच्याबद्दल एकच गोष्ट सांगतो की देवेंद्र फडणवीसांच्या कालावधीमध्ये ज्या वकिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या, ज्याने हायकोर्टमध्ये ती बाजू मांडली, तेच वकील आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. त्याच वकिलांची नियुक्ती ही देवेंद्र फडणवीसांनी केली होती आणि वर्षभर त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली होती. तीच लढाई आम्ही पुढे ठेवली आहे. मग जर त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन नव्हते तर देवेंद्र फडणवीसांनी अपॉइंट केलेल्या वकिलांच्या मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं असं त्यांचं म्हणायचं असेल तर ते आम्ही ते मान्य करणार नाही. दुसरीकडे ज्या पद्धतीने एमपीएससीच्या संदर्भामध्ये आता म्हटलं जातंय, शासनानं हा निर्णय घेतला होता की आताच मराठा आरक्षणाला त्या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहे आणि त्याचबरोबर कोविडचा देखील मुद्दा आहे. कोविड हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे, लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांना त्या संदर्भामध्ये निरपेक्षपणे आणि त्याचबरोबर परीक्षेबद्दल काय करणार आहात याचं उत्तर समाज आपल्याकडून अपेक्षित करतोय. ऐका सचिनजी, परीक्षेचं काय करणार आहात? ऐका ना कसाजी मला बोलायचं ऐका ना, त्यासाठीच त्या संदर्भामध्ये ऐका ना मी सगळे उत्तर देतो. मी ऐकून घ्या प्रसादजी, मी उत्तर टाळत नाही, कधी कुठला प्रश्न टाळत नाही. नाही, निश्चित फक्त वेळेची मर्यादा आहे आपल्याला. एवढी कृपया काळजी घ्या. त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. नाही एवढंच म्हणतो, ऐका ना. या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला की थोड्या कालावधीमध्ये पुढे करावा आणि पुढच्या कालावधीमध्ये कधी तो निर्णय घ्यावा तो शासन घेईल. पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर तातडीची भरती होणं गरजेचं काही ज्या आहे त्या निवडक गोष्टींमध्ये निवडक जी काही पदं आहे ती भरावी, अशा तऱ्हेची शासनाची जी भूमिका आहे ती देखील सगळ्यांशी चर्चा करून पुढे नेण्यात येईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, शासन कोणाच्यावरही अन्याय करू देणार नाही आणि होऊ देणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रसाद लाड, आपल्याला ही भूमिका पटते आणि या पद्धतीनं भरती होऊ देणार आहात का विरोधकांना त्यामध्ये काही मुद्दा आहे? नाही, मी सन्माननीय सदावर्ते साहेबांचा सन्मान करतो. त्यांचा मुद्दा, त्यांच्या कुठल्याही आरक्षणासाठी आमचा कधीच विरोध नाही. पहिली गोष्ट तर प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला त्याचा मान सन्मान मिळाला पाहिजे. पण जो मराठा समाज 85% समाज आज अडचणीत आहे, ज्यांना आर्थिक चुणचुण आहे, इतर गोष्टींची चुणचुण आहे, आज कित्येक वर्षापासून 1982 सालापासून हे आरक्षण मागितलं जात आहे. जे आरक्षण आज दिलं गेलं, तामिळनाडू मध्ये देखील आपण बघितलं असेल तर अशाच पद्धतीत 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलंय, सचिनजींना माहिती असेल. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना स्टे नाही दिलाय, ते 5 खंडपीठापुढे पेंडिंग आहे. मग आपल्या राज्याच्या बाबतीत असा निर्णय घेत असताना खंडपीठाने जो इंटरिम स्टे दिला त्यावेळेला आम्ही कुठे कमी पडलो? याच्यामध्ये कोणी वकील नेमले, काय वकील नेमले, काय वाद होते, कसे झाले, याच्यापेक्षा
आज मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार कसं आलं मिळेल? नाही ना. हीच भूमिका सचिनजी पूर्ण महाराष्ट्राची आहे. याच्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना एक न्याय मिळणार आहे. सर्व समाज, सर्व आमची तीच जाती, तुम्हाला विनंती आहे. हा, नाही, त्यांचं म्हणणं आता काही केंद्र सरकारच्या संदर्भात दिसतंय. आमची सचिन सावंत प्रसाद यांचं. लाडजी, आपल्याला एक विनंती आहे. हा बोला ना. माझं एवढंच म्हणणं आहे, 102वा अमेंडमेंट ही जी आणलेली आहे ती केंद्र सरकारनं आणली आहे. राज्य सरकारनं ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ही सुनावणी चालू होती आणि अंतरिम आदेश दिला गेला, त्याच्या अगोदर 2दा विनंती केली होती सॉलिसिटर जनरलला की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या, तुम्ही याच्यामध्ये पार्टी व्हा. याचं कारण आहे की हा जो निकाल लागेल तो 28 राज्यांच्या आरक्षणावरती आणि ईडब्ल्यूएसचं जे मोदी सरकारनं दिलं आरक्षण त्याच्यावर परिणाम करणार आहे. 102वी अमेंडमेंट ही मोदी सरकारनंच आणलेली आहे. मोदी सरकार ती रद्द देखील करू शकतं, मोदी सरकार त्याच्यामध्ये स्पष्टीकरण आणू शकतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जर एक दिलानं या मराठा आरक्षणाच्या बाजूला असेल तर मोदी सरकारला त्यांनी विनंती करावी की 102वी अमेंडमेंट रद्द करा किंवा त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये पार्टी व्हा. याच्यामध्ये ते का करत नाही? हा आमचा याच्यामध्ये एक मुद्दा आहे. छोटीशी माहिती मराठा सचिन आरक्षणाबद्दल सावंत यांच्या समोर ठेवतो आणि त्यानिमित्तानं त्याचीही चर्चा होऊन जाऊ द्यात. कारण 102व्या घटनादुरुस्तीच्या आडून मराठा आरक्षण अडलंय किंवा अडू शकतं अशा प्रकारचा एक प्रचार गेले काही दिवस सातत्यानं सुरू आहे. एक तपशील माझ्याकडे उपलब्ध आहे, तो असं सांगतो की मुंबई हायकोर्टामध्ये याच संदर्भातला विषय चर्चेला आला. त्यावेळेला मराठा आरक्षणाचा कायदा हा घटनादुरुस्तीच्या आधीचा असल्यानं 102वी घटनादुरुस्ती त्याला लागू होत नाही असा तर्क समोर येत तो विषय सरन्यायाधीशांच्या पर्यंत पोहोचून नल अँड व्हॉइड झालेला आहे. गुणरत्न सदावर्ते, हा 102व्या घटनादुरुस्तीच्या आडून केंद्र आणि राज्य अशा प्रकारची वादाची निर्मिती होऊ शकते का? प्रसाद मला याच्यात बोलायचं. बोला, देतो संधी. प्रसादजी, एकदा गुणरत्न सदावर्तेंकडून 1 मिनिट उत्तरात घेऊयात आपण. मला दोन्ही वक्त्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी नाराजी व्यक्त करतो. दोघांनी सुद्धा विद्यार्थिनींच्या प्रती भावना सुद्धा दाखवल्या नाही किंवा एका समाजाचीच बाजू मांडत राहिले. मी निंदा करतो, दोन्ही वक्त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, आता 102वी घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये मला विचारलं. 102व्या घटना दुरुस्ती ही पूर्णतः टोटली अकॅडमिक आहे. अकॅडमिक या दृष्टीने आहे की 102व्या घटना दुरुस्ती ही केवळ राज्य मागास आयोगांच्या संदर्भामध्ये कशी कार्यप्रणाली असावी त्या संदर्भात आहे. ती केवळ एका मराठ्यांसाठी नाहीये. 102व्या घटना दुरुस्तीनुसार मागास आयोगांच्या जे प्रोसिजर ऑफ लॉ आहे तो पूर्ण करून तो कुठं केंद्रीय आयोगाला करायचा आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवून राष्ट्रपतींच्या रेफरन्सद्वारे पुढील आरक्षणाच्या संदर्भाने शिफारसी स्वीकारल्या जातील. कारण काय होतं की काही जाती एका राज्यात वेगळ्या असतात, दुसऱ्या राज्यात, एकाच राज्यातल्या 2 भागात वेगवेगळ्या होतात. त्या अनुषंगाने 102वी घटना दुरुस्ती आहे. आज तारखेला सचिन सावंत जी असतील किंवा प्रसाद लाडजी असतील, मी दोघांनाही सांगू इच्छितो, कायदेशीर दृष्ट्या सांगू इच्छितो, त्यांच्या लिगल टीम कडून सुद्धा त्यांनी ते व्हेरीफाय करून घ्यावं. 102व्या घटना दुरुस्ती सोबत मराठा आरक्षणाचा संबंध हा अकॅडमिक आहे. आरक्षण कॉन्टेम्प्ट ऑफ 50% आणि त्यासोबत फार अँड फ्लंग मराठा ठरत नाही. आणि 2च मुख्यमंत्री जे अदर दॅन मराठा आल्याच्या नंतरच मराठा आरक्षणाची खात सुरू होते. या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि दबावाच्या पोटी दिलेलं असंविधानिक आरक्षण आहे. कुठे गेले पैलवान? घसरगुंडीहून घसरले का? संविधानिक ताकद नव्हती का पैलवानांमध्ये? ठीक आहे, बोलूयात त्या विषयावर. पण तुम्ही मांडलेला मुद्दा पोहोचला. प्रसाद लाडांना त्यावर संधी देतो आणि त्यानंतर आबासाहेब पाटील बोलणार आहेत. आबासाहेब, आपल्याला बराच वेळ झालाय चर्चेमध्ये घ्यायचं राहिलंय. प्रसाद लाडांची एकदा भूमिका ऐकू, त्यानंतर आबासाहेब पाटील. मी प्रसाद प्रथमतः तर ऍडव्होकेट सदावर्ते साहेबांना एक गोष्ट सांगू इच्छितो की साहेब, मी आपला आदर करूनच म्हटलं, कुठल्याही समाजाचा आदर न करता असं काही वाक्य वापरलं नाही. मी म्हटलं सर्व समाजाच्या लोकांचा आदर करून मराठा आरक्षण झालं पाहिजे हा शब्द मी वापरला होता. त्यामुळे आपण जे म्हणालात त्याबद्दल मी त्याचं स्पष्टीकरण आपल्याला दिलं. दुसरी गोष्ट, सचिन सावंत साहेबांनी जे म्हटलं 102 घटना दुरुस्ती, केंद्र सरकार, हे आघाडी सरकारचे खेळ आहे. जे त्यांना जमत नाही, जे त्यांच्याकडून होत नाही, तिकडे मग मोदी सरकारकडे, केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं, जनतेची दिशाभूल करायची. अहो सचिन सावंत, याच्यावरती मागे पण 2 वेळा तुम्ही चर्चेला असताना 102 घटना दुरुस्तीच्या बाबतीत चर्चा झाली. ती 102 घटना दुरुस्ती मुंबई हायकोर्टाच्या हिअरिंग मध्ये त्याला बाजूला साईडलाईन केलं गेलं, हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे चर्चा करत असताना चर्चेला बगल द्यायचा आणि केंद्र सरकार आणि मोदी सरकारला कुठेतरी खेचून आणायचा, हा काँग्रेस आणि आघाडी सरकारचा प्रयत्न आता बस्त झाला. तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो निर्णय तुम्ही घ्या. पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नाही आहेत. त्यामुळे जर एखाद्या विषयामध्ये जर मुख्यमंत्र्यांना त्यांची मदत हवी असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करावा. त्यांचे मोठे भाऊ आहेत ते.
ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हा मोठे भाऊ लहान भाऊचा आणि- मुद्दा बऱ्याच काळापासून महाराष्ट्रात गाजतोय, आता परत त्याच्यावर नको चर्चा करायला. सचिनजी संधी देतो, एकदा आबासाहेब पाटलांचंही म्हणणं ऐकून घेऊयात. आबासाहेब पाटील, प्रसादजी, प्रसाद. पोलीस भरती, MPSCच्या परीक्षा या सगळ्या विषयांच्या संदर्भात खरं तर मराठा समाजाला अपेक्षित उत्तर हवंय की हे कधी सुरू होणार. कारण समाजाला आत्ताच्या घडीला या राजकारणात गुंतण्यापेक्षा रोजगाराच्या संधींबाबत ठोस भूमिका हवी आहे. तुम्हाला असं वाटतं का की ही ठोस भूमिका विद्यमान सरकारकडून तात्काळ ऐकायला मिळेल? प्रसादजी, मी फक्त 3च प्रश्न विचारणार आहे सचिन सावंतांना, की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की नोकर भरती संदर्भामध्ये, की 9 सप्टेंबरला स्थगिती तर आता आलेली आहे 1 महिन्यापूर्वी, परंतु सन 2018-2019 मध्ये ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या, निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या का बरं दिल्या नाही सरकारनं? तुमच्या अधिकाऱ्यांनी त्या विभागातल्या का नाही दिल्या? त्यावेळेला तर कुठं स्थगिती नव्हती. ते विद्यार्थी का अडकून ठेवले? कशाची वाट बघत होते? दुसरा मुद्दा की आता चालू शैक्षणिक वर्षामध्ये काही प्रवेश झालेले आहेत, मान्य न्यायालय सुप्रीम कोर्टानं सांगितलं 9 सप्टेंबर पूर्वी जे तुमचं झालं ते झालं. याच्या पुढे तुमचं त्याच्यात 2 विषय आहेत की मागचे जे प्रवेश आणि ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या तुम्ही का रखडवल्या? त्याच्यामध्ये कुठला अडचण आली होत्या? त्याच्यावरती तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही काय निर्णय घेतला? त्याच्यामध्ये एवढे मोठे विद्यार्थी अडकलेले आहेत, त्याच्यावर सरकार काय निर्णय घेणार? दुसरा मुद्दा जो आहे की हे मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्या संदर्भामध्ये सरकार सारखं सांगतंय, तर ही स्थगिती किती दिवसात तुम्ही उठवणार? तुम्हाला किती महिने लागणार आहेत आणि किती दिवसामध्ये हा विषय तुम्ही क्लिअर करणार आहेत? तिसरा मुद्दा जो आहे की मराठा, आता सदावर्ते साहेबांनी मगाशी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं त्यांनी सांगितलं, तुम्ही फिरवून सांगितलं की असं नाही असं झालं, तर आम्हाला किती दिवस अजून ह्या दिशाभूल करणार आहात हे पहिला मला क्लिअर करावं सरकारने. ठीक आहे आबासाहेब, तुमच्या मुद्द्यांची उत्तरं घेऊयात सचिन सावंत यांच्याकडून. सचिन सावंतांना पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 30 सेकंद देऊयात. सचिन सावंतजी, पहिला मुद्दा थेट आहे, निकाल लागायच्या आधी ज्या नियुक्त्या मंजूर झालेल्या आहेत त्यांना नेमणुकीची पत्र अद्याप मिळालेली नाहीत. तुमचं सरकार येऊन वर्ष व्हायला आलंय, संबंधित लोकांना, संबंधित तरुण तरुणींना नियुक्त्यांची पत्र कधी मिळतील? नाही, या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी चर्चा करून हा निर्णय त्या संदर्भामध्ये सांगितला होता की या सगळ्या मंडळींना द्यावी अशा तऱ्हेचीच आमची भूमिका आहे. परंतु न्यायालयाच्या निकालामुळे जी बंधनं आली आहेत त्याच्या अनुषंगानं या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये जर ते दाद मागायला गेले तर त्याला सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारची राहील आणि त्याकरता मदत करण्याची भूमिका आम्ही केलेली होती. आणि त्याच्या संदर्भामध्ये सगळ्या आबासाहेब पाटलांसारख्या अनेक जे संघटनाचे पुढारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा, पुढाकार घ्यावा आणि या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण जाऊया. हा विषय ऐका 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 आबासाहेब, तुम्ही त्यावेळेला बहिष्कार घालता ना, हा प्रॉब्लेम आहे. हे सगळे प्रश्न तुम्ही जर राज्य सरकार समोर मांडले तर चांगलं होईल. दुसरी गोष्ट अशी की मी मगाशी जे म्हणालो आबासाहेब पाटलांचा मुद्दा हा तुमच्या एका बैठकीला बहिष्कार घातला तर तुम्ही 10 वेळा बोलून दाखवता. एका बैठकीला बहिष्कार घातला, तो बहिष्कार का घातला ते पण सांगतो ना तुम्हाला. ऐका ना त्याचं क्लिअर नाही आबासाहेब ऐका ना, आबासाहेब ऐका ना आबासाहेब ऐका ना आबासाहेब, तुम्ही म्हणजे असंही नाही, मी तुम्हाला लक्षात घ्या, मी सचिन सावंत मी हाच आहे की ज्या वेळेला तुमच्या एका आंदोलन करत होते फडणवीस सरकार असताना तिकडे आलो होतो अशोक चव्हाण साहेबांबरोबर, विरोधी पक्षात होतो, त्यावेळेला देखील आम्हाला तिकडनं हाकलून द्यावं अशा तऱ्हेची आपण भूमिका जाहीर पण मांडली होती. तरी देखील आम्ही सहृदयतेनं त्या संदर्भामध्ये तुमच्या पाठीवरती हात ठेवून एकत्रपणे आपण पुढे नेलो होतो, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूला असताना आम्हाला प्रश्न विचारले जातात, हरकत नाही, म्हणजे विरोधात असताना देखील प्रश्न विचारला होता रस्त्यामध्ये. आमचं म्हणणं एवढंच आहे, सचिनजी तुमची भूमिका पोहोचली. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो वर्ग केलेला मुद्दा आहे. सचिनजी, एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेला होता आबासाहेब पाटलांकडून की आणखी किती दिवस लागणार आहेत? मराठा आरक्षणाचा विषय चिघळत राहणार नाही आणि तो लवकरात लवकर निकाली लागेल, याच्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न किती कालावधीत संपतील? नाही, या संदर्भामध्ये एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं त्वरेनं ही भूमिका घेण्याचा प्रयत्न झालाय राज्य सरकारकडनं ते समोर आहे. पारदर्शक पद्धतीने सगळी गोष्टी चालल्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर समोर मेन्शन 7 ऑक्टोबरला केलं गेलं, 21 तारखेला रिमाइंडर देण्यात आलेला आहे, पुन्हा त्यांच्या समोर मांडण्यात येणार आहे की लवकरात लवकर घटनापीठ व्हावी, दुरुस्ती व्हावी. आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा व्हर्च्युअल पद्धतीने हे चाललंय, मेन्शनिंगची प्रक्रिया देखील त्या ठिकाणी थांबलेली आहे, त्याला ते लिखित स्वरूपातच द्यावं लागतं, ती देखील आम्ही मांडतो आहोत. आणि म्हणून राज्य सरकारनं
शासन दिरंगाई करते असं नाही, राज्य सरकारला तात्काळ दिलं पाहिजे हो, अशा स्तराची भूमिका आहे. पण सर्वोच्च न्यायालयाचा जर निर्णय आपल्या हातात असता तर निश्चितपणे दिला असता. ठीक आहे, गुणरत्न सदावर्ते, जाता जाता पटकन एक 30 सेकंद आपल्यासाठी. घटनापीठ व्हायला किती दिवस लागतील? सरकारचे पण काय निर्णय आहे, सरकारचे पण काय अधिकार आहे ते वापरले पाहिजेत की नाही वापरले पाहिजे. आबासाहेब, घेऊयात या मुद्द्यावर कधीतरी परत एकदा चर्चा. आता वेळेची मर्यादा आहे. गुणरत्न सदावर्तेंना एक महत्वाचा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी पण उपयोगी पडणार आहे. घटनापीठ व्हायला किती दिवस लागतील? गुणरत्न सदावर्ते. 30 सेकंदामध्येच उत्तर देतो. घटनापीठ व्हायला उशीर लागणार नाही, परंतु घटनापीठाच्या संबंधाने केवळ 102वी घटना दुरुस्ती आहे. परंतु सचिन सावंतांच्या याला मी उत्तर देत आहे की सचिन सावंत फेल्युअर ऑफ स्टेट सांगत आहेत. विद्यार्थ्यांना म्हणत आहेत तुम्ही न्यायालयात जा, आम्ही तुम्हाला साथ देतो. याला फेल्युअर ऑफ स्टेट म्हणतात, नापास सरकार म्हणतात. अशोक चव्हाणांनी हेच जर सांगून पाठवलं असेल तर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनो समजून घ्या की कशा प्रकारे सरकार वागत आहे आणि चारित्रिक सरकार, सरकारचं चारित्र्य हे लक्षात येत आहे. आबासाहेब पाटील, हे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आज सरकारची भूमिका ही मराठा आरक्षण मिळेल आणि मराठा आरक्षण देऊ शकतील. किती लोकांमध्ये दिशाभूल करतात. होऊ शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करावा, हे नापास आहे तुम्ही. अरे घटनेचा अनादर करावा असं तुम्ही सांगताय का सदावर्तीजी? न्यायालयाचा निर्णय आला तर न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करा असं तुम्ही सांगता का? तुम्ही काय सांगता? तुम्ही लोकांना काय दिशाभूल करता? काय चाललंय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सांगताय तुम्ही. म्हणजे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करावा. हे काय चाललंय? काय भूमिका सांगताय तुम्ही? मला तुम्ही आपली भूमिका मांडताय, तुम्हाला त्या संदर्भामध्ये द्वेष पसरवायला असं वाटतंय का? समाजामध्ये द्वेष पसरवायचा हे काय चाललंय? आजच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं सरकार आहे. सदावर्तीजी, तुम्ही आम्हाला शिव्या घातल्यात तरी आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ. चुकीचं आहे, चुकीचं आहे. तुम्ही सांगताय सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करा, आम्हाला हा सल्ला देताय तुम्ही, आम्हाला हा सल्ला देताय. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला छेद देण्याची भूमिका आम्ही ते मान्य करणार नाही. ठीक आहे, मला दोघांनाही हस्तक्षेप यासाठीच करावा लागतोय कारण आता एक तर वेळेची मर्यादा आहे, दुसऱ्या बाजूला महत्वाचं म्हणजे राज्यघटना आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार या संदर्भात कोणतेही अपशब्द कृपया स्क्रीनवर जाता कामा नयेत. तशा प्रकारचा गैरसमजही समाजामध्ये जायला नको. वेळेची मर्यादा असल्यानेच या चर्चेत हस्तक्षेप करून तात्काळ तिला इथेच थांबवतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.